नमस्कार. कुक विथ वंदना दाते रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे. गौरी गणपती जवळ आलेले आहेत, त्यासाठी आता आपण ओल्या नारळाच्या करंज्या तयार करणार आहोत. या गौरीसाठी लागतात, त्यामुळे आपण हे सारण तयार करून घेतलेलं आहे ओल्या नारळाचं. त्याची डिटेल रेसिपी दिलेली आहे मी. तो व्हिडिओ ओल्या नारळाचा सारणाचा तिथे जाऊन बघू शकता. खूप तयार झालेलं आहे सारण आपलं ओल्या नारळाचं. चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. आता इथे मी साहित्य घेतलेलं आहे. इथे 1 वाटी रवा मैदा घेतलेला आहे. तो हे बघा असं चाळणीवरती चाळून घ्यायचा आहे. म्हणजे काय होतं की आपलं पीठ इकडं तिकडं पसरत नाही व आपल्याला जास्त पसारा पण होत नाही. ही महत्त्वाची टीप आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. महत्त्वाच्या टीप मी सांगणार आहे. आता हे बघा, अशा प्रकारे चाळल्यामुळे अजिबात पीठ बाजूला गेलेलं नाही आणि सर्व पीठ चाळून झालेलं आहे. सुजीच्या चाळणीने आपण हे चाळून घेतलेलं आहे. आता यानंतर आपण यामध्ये एक छोटी वाटी रवा घालणार आहोत. साधारण एक 3-4 चमचे रवा आहे. इथे मीठ घातलेलं आहे चवीनुसार. मीठ चांगलं मिसळून घ्यायचं आहे, सर्व पिठाला म्हणजे लागेल. आणि त्यानंतर आपण यामध्ये मोहन घालणार आहोत तेलाचं. हे जरासं मी कोमट करून घेतलेलं होतं. 1, 2 आणि 3 चमचे मी हे साजूक तूप घालून घेतलेलं आहे. आणि इथे बघा, ही छोटी वाटी, यात साधारण 4 चमचे रवा बसतो. आता हा मी घालून घेतलेला आहे आणि छान असा हाताने चोळून घेणार आहे. सर्व पिठाला हा लावून घेणार आहे. 1, 2, 3 मिनिटं चांगलं पीठ आपलं मिसळून घ्यायचं आहे. चोळून घ्यायचं आहे, म्हणजे चांगलं आपलं सगळीकडे तूप आणि रवा सगळीकडे मिसळून होईल. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. आणि पाणी असं लागेल तसंच घालायचं आहे. पाणीसुद्धा मी कोमट करून घेतलेलं होतं. लागेल तसं घालायचं आणि पीठ चांगलं मऊसूत तसं मळून घ्यायचं आहे. 1, 2, 3 मिनिटं चांगलं पीठ आपलं मळून होतंय. तोपर्यंत व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. अजूनही तुम्ही चॅनेलवर नवीन असाल